आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया आवाजाच्या दुनियेतल्या एका अशा जादूगराला यांनी गायलेल्या भजनांना तुम्ही खूप पसंत केलं, त्यांनी गायलेल्या गझलांना त्यांना खूप प्रेम दिलं, त्यांचा खूप मान आणि सन्मान पूर्ण जगामध्ये पसरला, भारताचं नाव उज्ज्वल केलं। पण आजकाल ते चर्चेमध्ये आहेत त्यांच्या लव्ह स्टोरीच्या निमित्ताने। प्लीज वेलकम सुप्रसिद्ध गायक, भजन सम्राट, आवाजाचे जादूगर अनूप जलोटा। आता आपकी अदालत मध्ये तुमच्या समोर तुमचे आवडते सुप्रसिद्ध अनूप जलोटाजी आहेत। मी आमंत्रित करत आहे आपकी अदालत मध्ये आजचे जज, एक प्रख्यात मीडिया पर्सनॅलिटी सुनीत टंडन यांना। आणि याआधी की आपकी अदालत मध्ये आजचा खटला सुरू करू, आजचे जज सुनीत टंडन यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। परवानगी आहे। अनुपजी, खटला सुरू करण्याआधी मला विचारायचंय, तुम्ही आज एकटेच आला आहात? त्या नाही आल्या? मी माझ्याबरोबर माझ्या पहिल्या वाईफला घेऊन आलो आहे, माझा हार्मोनियम। तर मी काहीतरी ऐकवू आधी? हो हो। छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई। तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई। फिर क्यों संसार की बातों से भीग गए तेरे नैना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। अनुपजी, आज बोलण्या ऐकण्याच्या गोष्टीच नाहीयेत, आरोप लागतील। आता तुम्ही तुमचा अटॅक सुरू करा। आधी देवाचं नाव तर घ्या तुम्ही। हो, नक्कीच नक्कीच। एक गाऊ थोडं? हो, हो। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी वो तो गली 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 हरि गुन गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। थँक्यू। खूप खूप धन्यवाद। आता हे कोणाशी लगन लागी हे तर आता माहित पडेलच खटला सुरू झाल्यावर। तर खटला सुरू करत आहोत आपकी अदालत मध्ये पहिला आरोप सुप्रसिद्ध गायक अनूप जलोटा यांच्यावर। आपकी अदालत मध्ये गायक अनूप जलोटा यांच्यावर आरोप आहे की यांनी आपली प्रतिमा उद्ध्वस्त केली आहे। अनुपजी, 50 वर्षांपासून तुम्ही गात आहात, लोकांनी इतकं प्रेम दिलं, भक्ती संगीतामध्ये तुम्हाला भजन सम्राट म्हटलं, तुम्हाला भक्ती रसामध्ये बघितलं, पण वयाच्या या वळणावर तुम्ही जसलीन मध्ये इतके तल्लीन झाला आहात। तुमची तर इमेज झाली आहे कि मस्त मस्त तेरे दो नैन मेरे दिल का ले गए चैन। माझी एक मोठी समस्या आहे, मला तुम्हा सगळ्यांना सांगायची इच्छा आहे।
मला लोक साधू संतांच्या आदरणीय श्रेणीमध्ये ग्राह्य धरतात. कृपया असं करू नका. लोक मला समजत आहेत की साधू संत असेल. भजन गातोय, इतक्या वर्षांपासून भजन ऐकतोय, तर हा नक्कीच त्या प्रकारचा असेल जसे साधू संत लोक असतात. मी संत नाहीये. मी एक साधारण तुम्हा लोकांसारखा व्यक्ती आहे. खरं तर मी यांना रिक्वेस्ट केली आहे की या इंटरव्ह्यू नंतर जेव्हा लंच आमचं अरेंज होईल, तर एक ग्लास रेड वाईन पण अरेंज करून द्या. कारण आम्ही पार्टीमध्ये सगळ्यांसमोर जे एक सोशल ड्रिंक असतं, ते घेत असतं, कोणापासून लपवून काही ठेवत नाही. सगळं काही खातो. पण कधी-कधी मला कठीण होत असतं, की लोकांना भजन सिंगरबद्दल नाही वाटत, की तो आपल्या मर्सिडीजमध्ये फिरत असेल आणि खूप चांगल्या घरामध्ये राहत असेल. त्यांना त्याच्या हातामध्ये एक कमंडलू असलं पाहिजे आणि तो धोतर घालून फिरत राहावा आणि भजन गात राहावा. जर तुम्ही कमांडुलू हातात घेतलं, आश्रम उघडला तर जास्त कमाई होईल. पण गोष्ट तर कमाईची नाहीच आहे. कमावण्याच्या मागे तर नाहीच आहे. आणि ही जी तुम्ही इमेजबद्दल गोष्ट बोलताय, आम्ही एक भजन गात असतो. गुरु नानक देवजींचं सबद गात असतो. त्यामध्ये म्हटलंय, कि दुख सुख दोनों सम करी जाने और मान अपमाना, हर्ष शोकते रहे अतीता तिन जग तत्व पछाना. हे जे सुखदुःखामध्ये अफेक्टेड असतात, मान अपमानामध्ये अफेक्टेड असतात, खूप जास्त आनंदाने आणि खूप जास्त सन्मानाने अफेक्टेड असतात. मला असं वाटतं की मी त्यापैकी नाही आहे. मी माझं काम करतोय आणि ही जी इमेज तुम्ही समजत आहात खराब झाली आहे, मला वाटतं अजिबात खराब नाही झाली आहे. लोकांना जेव्हा काही सत्य माहीत पडेल, त्याच इमेजने, त्याच ध्यानाने लोक मला पुन्हा पाहू बघा, लागतील. इमेज कशी खराब झाली ते मी तुम्हाला हं, सांगतो. सांगा. सोशल मीडियामध्ये आजकाल खूप काही लिहिलं जाते तुमच्याबद्दल. हां. एका सज्जनने लिहिलं, आधी एक म्हण होती, काला कलूटा बैंगन लूटा, आता म्हण आहे, अनूप जलोटा मक्खन लूटा. आता मला यावरून 2 ओळी लक्षात येत आहेत, तुम्हाला सांगतो. मैया मोरी मैं नहीं माखन खाऊं, मैया मोरी मैं नहीं माखन खाऊं. हे ऐका आणि विसरून जा सगळं. तुम्ही म्हणत आहात की मैं नाही माखन खायो, पण ते म्हणतायत की मडकी घेऊनच गायब झाले. हे सगळं दररोज लिहिलं जात आहे. लिहिलं जात आहे की 65 वर्षांचे अनुप जलोटा, 28 वर्षांची जसलीन, 37 वर्षांचा फरक. आता हे तर जगजीत सिंग गायत होते ना. ना उम्र की सीमा हो. ना जन्म का हो बंधन. पण प्रश्न हा आहे की ते अफेअर तर नव्हतंच. जर अफेअरच नव्हतंच, तर लोकांना काही म्हणू द्या, काय फरक पडतो? लोक तर म्हणतायत की जर आम्हाला आधी माहित असतं की भजनामध्ये इतकी ताकद आहे, तर आधीच. भजनात तसं बघा, भजनामध्ये ताकद तर आहे, पण त्याचा चुकीचा वापर करू नका. म्हणजे तुम्हाला भजनाच्या ताकदीचा प्रसाद मिळाला. तुमच्या समोर उभा आहे बघा. भजन गाऊन मी आपकी अदालतमध्ये आलोय. माझ्या मते हा खूप मोठा प्रसाद आहे. आता एका तरुणाने लिहिलंय की आम्ही तर उगाचच हनी सिंग, मिक्का सिंग, अरिजित सिंग यांच्या फंद्यात पडून राहिलो. या जलोटाजींकडूनच शिकूया काय केलं पाहिजे. अजूनही येऊ शकता. या, मी शिकवेन, येऊ शकता. तुम्ही म्हणताय की काहीच नव्हतं. अजिबात काही नव्हतं. झालं काय खरं मी सांगतो. सांगा. मी तुम्हाला किस्सा पूर्ण ऐकवतो. जसलीन आमच्याकडून काही 2-3 वर्षांपासून गाणं शिकत आहे आणि खूप कमी वेळा येते, कारण ती खूप बिझी आहे. मी पण बिझी आहे. 6 वेळा मी तिच्या घरी गेलो, 5 वेळा ती माझ्या घरी आली, 3-4 वेळा आम्ही एअरपोर्टवर भेटलो. एक दिवस तिचा मला फोन आला की मला बिग बॉसची ऑफर मिळाली आहे जाण्यासाठी. मी म्हटलं नक्कीच जा, तुझं खूप नाव होईल. म्हणाली नाही, पण त्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की विचित्र जोडी बनून जायचं आहे, एकटी मी नाही जाऊ शकत. तर मी म्हटलं कोणाला तरी शोध, कोणाला तरी घेऊन जा. नाही तुम्ही चला. नाही, मी म्हटलं मी तर नाही येणार, माझ्याकडे इतका वेळ नाहीये. मग तिच्या वडिलांनी मला कॉन्टॅक्ट केला. त्यांना मी आधीपासून ओळखायचो. तर 2-4 वेळा ऐकून बोलून झाल्यावर मी तयार झालो. मी म्हटलं ठीक आहे, एक अशी विचित्र जोडी आपण बनून जाऊया, जी गुरु शिष्य विचित्र जोडी बनून आतमध्ये जाऊया. ते आम्ही तिला समजवलं. ती पण तयार झाली, तिचे वडील पण सगळे तयार झाले. त्यानंतर बिग बॉसच्या टीमने
6 दिवस आधी जसलीनला तिच्या घरून उचललं. ते घेऊन गेले. मी स्टेजवर पोचलो आणि मी ऐसी लागी लगन गायलं आणि मी जाऊन सलमान खानला म्हटलं की त्यांनी विचारलं तुमच्यासोबत कोणी आलंय का? मी म्हटलं हो, माझ्यासोबत जसलीन आली आहे. माझ्यासोबत गाणं गाते, माझी स्टुडंट आहे, माझ्याकडनं शिकते आहे. त्यांनी म्हटलं जरा पुन्हा त्यांना भेटून घेऊया. ती आली. तिने सांगून टाकलं की आमचं तर यांच्यासोबत रिलेशन आहे. आता मी या प्रकारचा व्यक्ती आहे की मी म्हटलं अच्छा रिलेशनशिप आहे, चला 2-4 आठवडे असेच घालवूया मग आणि चला आज जाऊया आणि येऊन बाहेर सगळ्यांना सांगून टाकू की हे प्रकरण काय आहे. ज्या दिवशी मी बाहेर आलो, कारण मला आत काहीही माहीत नव्हतं की बाहेर काय चालू आहे जगामध्ये. मी ज्या दिवशी बाहेर आलो त्या दिवशी मी येऊन सगळ्यांना सांगून टाकलं की माझा काही संबंध आता बघा, नाहीये. सांगितल्यामुळे काय होतं, जेव्हा त्यांनी म्हटलं रिलेशनशिप आहे तर तुमच्या मनामध्ये लाडू फुटत होते. त्या लव्ह डे म्हणत होत्या आणि तुम्ही भजन गात होतात आणि तर तुम्ही त्यांना- म्हणता तुम्हाला माहीतच नव्हतं. नाही, त्यांना म्हणू द्या, त्यांची ती स्टाईल आहे गाण्याची. त्यांचं जे गाणं आहे त्यामध्ये 70% ग्लॅमर आहे, फॅक्टर आहे आणि 30% सिंगिंग आहे. ही त्यांची स्टाईल आहे. तर त्यांना गाऊ द्या आणि मी त्यांना नेहमी हाच सल्ला देत आलोय की तुम्ही तिथे म्हटलं की खूप सुंदर गायलो, हो. खूप सुंदर डान्स हो, हो. केला. ठीक. मग पहिल्यांदा पाहिला होता हा डान्स? पहिल्यांदा पाहिला होता, अगदी फर्स्ट टाइम. आणि मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही सिंगिंगला 70% ठेवा, ग्लॅमरला 30% ठेवा, तुमचं गायकीमध्ये नाव होईल. आणि हाच सल्ला मी त्यांच्या वडिलांना सुद्धा दिलेला. तुम्ही आज म्हणताय की रिलेशनशिप तर हो, नव्हतं अजिबात पण- नाही. आणि तुम्हाला तिथेच जाऊन माहित पडलं कोणती गोष्ट? की त्यांची इच्छा आहे की रिलेशनशिपची चर्चा व्हावी. त्यांनी म्हटलं की त्यांनी जेव्हा म्हटलं की आमचं यांच्यासोबत रिलेशनशिप आहे आणि मला धक्का बसला. मी म्हटलं हिला समजावलं काही वेगळंच होतं आणि ही काहीतरी वेगळंच बोलते. चला हे देखील बघून घेऊया आज जाऊन. अनुपजी, हा प्रमोशनल व्हिडिओ एक रेकॉर्ड झाला हो, हो. होता, तो देखील हा. आमच्या जवळ आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं 3.5 वर्षांपासून आमचं रिलेशनशिप चालू आहे. आम्ही लपून भेटत असतो. मी कोलकाताला जाते तेव्हा अनुपजी मागे मागे मी येत पण असतात. म्हटलं होतं, मी पण हे म्हटलं होतं. हा प्रमोशनल व्हिडिओ होता, पण मी तिला म्हटलं होतं हिला दाखवून दे, पब्लिसिटी करून घेऊ दे, पण तू तिथे हेच बोल की आम्ही गुरु शिष्यासारखे आतमध्ये जात आहोत, कारण मी असं बोलतोय. पण हे तर तो व्हिडिओ जर पाहिला जनतेला माहित पडेल की आधीपासूनच काही माहित होतं तुम्हाला की काहीतरी होणार आहे असं. नाही, मला जे म्हणायचं होतं ते मी म्हटलं आणि मी तिला जे म्हणायला सांगितलं होतं ते तिने नाही म्हटलं. जे नाही म्हटलं तर मी म्हटलं अच्छा नाही म्हटलं, चला 2-4 आठवडे काढायचेत, येऊ नंतर बाहेर येऊन सांगून तिने तर टाकू. म्हण- ती तिथेच आहे अजून. तिने तर म्हटलं हम दिल दे चुके सनम. हा तर म्हणू द्या. मला वाटतच नाही असं, माझ्या हातून अशी कोणतीच इच्छा नाहीये. मी तर पुढे सुद्धा तिला गाणं शिकवेन, जेव्हा ती बाहेर येईल संगीतच शिकवेन. बघा, जसलीन भेटलीये, एक शिष्य म्हणून भेटलीये आणि नेहमीच राहील, नेहमीच गाईल ती नाही, मग माझ्यासोबत. नातं काय आहे? नातं हे आहे की मी आणि जसलीनचे वडील आम्ही दोघं मिळून हिच्या लग्नामध्ये हिचं कन्यादान करू. हे नातं आहे. पण तुम्ही तर तिथे म्हटलं की फासे दोन्हीकडून फेकले होते. अरे हे तर सगळं तुम्ही जो प्रमोशनल व्हिडिओच्या नंतर ज्या ज्या गोष्टी ऐकल्या आहेत, काय मी अशी कोणती गोष्ट शोच्या दरम्यान केली आहे? तुम्ही लोकांनी पूर्ण बिग बॉस पाहिलंय, काय तुम्हाला आमची केमिस्ट्री दिसून आली? अच्छा, आता हा, कुठे आता दिसून तुम्हाला आली? तेही दाखवतो की कुठे दिसून आली. दाखवा ना, तुम्ही दाखवा. म्हणताय की केमिस्ट्री दिसून नाही आली. तुम्ही दाखवा. म्हणताय की मी असा तर वागलोच नाही कुठे. खूप ठिकाणी वागलात तसं. ऐका ना, आजकाल मुलं आपल्या वडिलांच्या गालावर किस नाही करत. नंबर 2 ऐका ना, पूर्ण तर ऐकून घ्या. तिने इथे किस केलं, मी म्हटलं इथे सोडून दे, इथे दुसरं कोणतरी किस करेल. हे सुद्धा मी म्हटलं. हा पण माझा डायलॉग आहे की इथे जरा सोडून दे, कोणीतरी दुसरं येऊन करेल. अरे ड्रामा आहे, तिथे हे सगळं चाललं होतं. गोष्टींना एंटरटेनमेंट व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न होत होता, यापेक्षा जास्त काहीही नव्हतं. आता जेव्हा ती बाहेर येईल ती देखील सांगेल काय होतं. तुम्ही म्हणत आहात की हे वडील जसं किस करतात त्या प्रकारे किस केलं आता होतं. बघा ना, कुठे केलं होतं. हां. काय 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 हे गालावर किस नाही करत मुलं वडिलांच्या. हां, कारण तो एक शो आहे, तर त्याला आणखी जबरदस्त बनवण्यासाठी लिपस्टिक पण लावली गेली आहे आणि मी म्हटलं इथे नको करू, इथे कोणीतरी दुसरं करेल. तर मग तुम्ही तिथे जसलीनसाठी गाणं सुद्धा गायलं होतं, चौदहवी का चांद तो हो. पूर्ण स्क्रिप्टेड प्रोग्राम बनवला गेला होता डेटचा.
आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हा लोकांना तयार करण्यात येईल. तुम्हा लोकांना तयार करतील आमचे. त्यांना घेऊन जातील एका खोलीमध्ये, जिथे जाऊन तुम्हाला या डेटला सुंदर बनवायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, चला. आम्हाला तयार केलं गेलं, आम्ही गेलो आणि तिथे खूप स्वादिष्ट जेवण सजवलं होतं. कारण तसंही खायला जे मिळतं ते स्वतः बनवावं लागायचं तिथे दररोज. पण तिथे जेवण सजवलं होतं, खूप मस्त हार्मोनियम ठेवलेलं होतं आणि मी 14वीं का चांद हो गया, त्यानंतर मी प्यार दीवाना होता है, मस्ताना होता हे गाणं गायलं. त्यानंतर आम्ही थोडंसं त्यामध्ये डान्सही केला. हे तर एक डेट त्या लोकांनी ऑर्गनाईज केली होती, ज्याला आम्ही सुंदर बनवलं. यात काय वाईट आहे? मग आता तुम्ही तर बदनाम करून टाकलं ना. जसलीन विचार करत मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. अरे कुठे बदनाम झाली? अजिबात बदनाम नाही झाली. अजूनही ज्या लोकांना ही बातमी पूर्ण मिळतेय, कारण जसलीनच्या वडिलांनी पण जे म्हटलंय, त्यांच्या वडिलांनी हे म्हटलंय की मला माहिती आहे असं काहीच नाहीये. तुम्हाला माहिती आहे की जसलीन तिथे कुठे जाते? एक तर तिचे भाऊ असतात त्यांच्यासोबत किंवा वडील असतात. तर हे त्या लोकांना एक मिनिटाची बातमी असते. अशी काही गोष्टच नाहीये आणि मी अशी गोष्ट होऊ देणार पण नाहीये माझ्या आयुष्यामध्ये. मी खूप खुश आहे माझ्या आयुष्यात, खूप खूप खुश आहे. तुम्ही नाही ऐकणार की पुढे लाईफमध्ये माझं कधी कोणासोबत रिलेशनशिप झालं, लग्न झालं, होऊन गेलं माझ्या आयुष्यात जे काही नाही. व्हायचं आता होतं हे ते. सांगा, जे म्हटलं होतं 3.5 वर्षांपासून रिलेशनशिप आहे, आम्ही लपून छपून भेटत असतो, मी कोलकाताला जाते तर हे मागे मागे येत असतात. तुम्ही म्हटलं मी दिल्लीला जातो, तू मागे मागे येत असतेस. हा प्रमोशनल व्हिडिओ होता, त्यामध्ये म्हटलं गेलं होतं आणि ते त्यासाठीच होतं, आणखी काही नव्हतं. हे जराही सत्य नाहीये. एक कणभर देखील यात सत्य नाहीये. हे आता तुम्ही इमेज सुधारण्याचा नाही प्रयत्न नाही करत नाही आहात. नाही, अजिबात नाही, अजिबातच नाही. मी तुम्हाला 100% ही गोष्ट सांगतोय, हे सत्य नाहीये. अनुपजी, खूप कठीण होईल जनतेला या गोष्टींवर विश्वास काही ठेवणं. हरकत नाही. जे विश्वास ठेवू शकतील ते ठेवतील. बाकी मी तुम्हाला ज्या 4 ओळी ऐकवल्या होत्या सबद जे, ऐकवा जरा. हां. साधो मन का मान त्यागो, काम क्रोध संगत दुर्जन की, ताते अहनिस भागो. साधो मन का मान त्यागो, दुख सुख दोनों सम करी जाने, और मान अपमाना. हरक शोक ते रहे अतीता, तिन जग तत्व पछाना. साधो मन का मान त्यागो. मी या गोष्टींवर विश्वास ठेवतो. बघा, जनतेला विचारूया की किती हो, विश्वास विचारा. ठेवतात ते. माझ्याजवळ आरोप आणखी भरपूर सगळे आहेत. ऐकवा. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये भजन सम्राट अनुप जलोटा यांच्यावर आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहतील. मी एक जोक ऐकलाय, ज्यामध्ये मोदीजी माझ्यासमोर असे उभे आहेत आणि ते असं म्हणतायत की तुम्ही आल्यामुळे हा जो पेट्रोल आणि डिझेलची जी समस्या होती ती लोक विसरलेत आता काही दिवसांसाठी. चांद अंजराइयां ले रहा है, चांदनी मुस्कुराने लगी है. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत एक सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये गायक अनुप जलोटा यांच्यावर आरोप आहे की यांनी आपल्या फॅन्सना धोका दिला. अनुपजी, तुमचे फॅन्स तुम्हाला ओळखतात. तुम्ही भजन ऐकवलं, मीरा हो गई मगन. तुम्ही गाता जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. तुम्ही गात असता आँख वो जो शाम का वर्णन किया करे, हे शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे. हो, पण जेव्हा तुमचा तोल गेला जसलीनच्या दिशेने आणि तुम्ही म्हणत आहात की ही रचलेली स्टोरी आहे, तर मग रचलेली लव्ह स्टोरी ज्या प्रकारे चालली त्यामुळे फॅन्सना खूप दुःख झालं. फॅन्सना का दुःख झालं? अरे आम्ही तुम्हा लोकांना तिथे एंटरटेनमेंट नाही केलं का? तुम्ही म्हणत आहात की तुम्ही या संधीचा वापर केला जसलीनला फेमस करण्यासाठी. बघा, हे तर मी तिला आधीच म्हटलं होतं, तू माझ्यासोबत आलीस तर तुझं नाव होईल आणि ते झालं.
कारण तिनेच मला अप्रोच केलं होतं, मी तिला अप्रोच केलं नव्हतं. जसलीन आणि जसलीनचे वडील यांनीच मला अप्रोच केलं होतं की तुम्ही या, तर यामुळे जसलीनला खूप फायदा होईल. आणि फायदा झाला. सगळ्या जगाला माहिती आहे यामुळे फायदा झाला. आणि जर तुम्ही लोक समजत आहात की त्यामुळे नुकसान झालं, तर मी खरं सांगतोय की हे नुकसान नाहीये. लोक मला माझ्या संगीताशी तुम्ही देणं-घेणं ठेवा. माझं संगीत ऐका. हेच संगीत तुम्ही उद्या पुन्हा मधुरतेने ऐकाल. तुम्हाला चांगलं मग वाटेल. त्यांचे बाबा हेच तर म्हणत होते की बिग बॉस मध्ये जातील, गुरु शिष्य जातील, तिथे रियाज करतील, तिथे गाणं गातील. पण तिथे तर काही आणि वेगळंच काय? चालू होतं. नाही नाही, असं काहीच नाही केलं. आम्ही गाणं गायलं. आम्ही तिथे रियाजच केला. हे असं गालावर गाणं गायलं नाही, होतं एक तुम्ही? अरे एक जर तिने इथे मला दिली, मी म्हटलं दुसरा रिकामा आहे, दुसरं कोण येत आहे? हे सगळं मस्करी होत होती आणि एक चांगलं एंटरटेनमेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न होता आणि ते झालं. संपली आता आता गोष्ट. गालिब ने म्हटलंच आहे ना की ये इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए कि आग का दरिया है और कूद के जाना है. आणि मी तुम्हाला दुसरं काहीतरी ऐकवू यावर. जिंदगी से बड़ी सजा ही नहीं, जिंदगी से बड़ी सजा ही नहीं, और क्या जुर्म है पता ही नहीं, जिंदगी से. आणि हा एक शेर माझ्यासाठी. चाहे सोने के फ्रेम में जड़ दो, चाहे सोने के फ्रेम में जड़ दो, आईना झूठ बोलता ही नहीं, आईना झूठ बोलता ही नहीं, और क्या जुर्म है पता ही नहीं, जिंदगी से बड़ी सजा ही नहीं. आता चूक काय ते मी तुम्हाला सांगतो. सांगा सांगा. ज्या जसलीन बद्दल तुम्ही बोलत आहात, तुम्ही म्हणताय की तिच्यामुळे तुमच्या फॅन्सची निराशा नाही झाली, तुमचं नाव नाही खराब झालं. 2013 मध्ये त्यांनी एक फिल्म केली होती. फिल्मचं नाव होतं द डर्टी रिलेशन. ही ऑलमोस्ट सॉफ्ट पॉर्न सारखी अडल्ट फिल्म आहे जी त्यांच्या वडिलांनी बनवली होती. तर तर तुम्ही पाहिली होती नाही, ती फिल्म? मी नाही पाहिली, पण मला माहिती आहे ते बनवली होती. तरीही तुम्ही त्यांच्याबरोबर जाणं स्वीकारलं? माझं तर एक शिकवण्यापर्यंतच नातं होतं. ते आजही आहे. उद्याही जर आली तर उद्याही शिकवेन मी. मी तुम्हाला सांगू, जर काय शिकवणार? उद्या जर राखी सावंत सुद्धा एक मी तुम्हाला कमालीची गोष्ट सांगतो. उद्या जर राखी सावंत देखील गाणं शिकायला आली तर मी शिकवेन. हे बघा, मला काही देणं घेणं नाहीये ती काय करते, काय बोलते. काही देणं घेणं नाहीये. मला देणं घेणं याच्याशी आहे की जर कोणाच्या मनात संगीताबद्दल प्रेम आहे, त्यांना शिकायचंय, या बसा शिका. अनुपजी, ज्याला संगीत शिकवायचं असेल त्याची काही पार्श्वभूमी बॅकग्राऊंड सुद्धा बघायला हवी ना. 2016 मध्ये 2 वर्षांआधी आणखी एक फिल्म तिच्या वडील आपल्या मुलीवर फिल्म बनवत आहेत आणि फिल्मचं नाव आहे डर्टी बॉस. आणि त्यामध्ये एक वयस्कर माणूस आहे आणि तो या तरुण मुलीच्या चक्करमध्ये असतो. तर लोक म्हणतात की हीच स्टोरी आहे. ती पण मी नाही पाहिली. पण मी चक्करमध्ये वगैरे तर नाहीच आहे, प्रश्न उठतच नाही. चक्करमध्ये मी दोन्ही फिल्मी नाही पाहिल्यात, पण मला माहिती आहे की या दोन्ही फिल्म्स बनल्या आहेत. हे मला माहिती आहे. संगीत शिकायचंय, संगीत शिका. मला बाकी गोष्टींशी काही देणं घेणं नाही, त्याच्याशी काही संबंध नाही माझा. कोणत्या गोष्टींशी संबंध नाही आणि कशाशी आहे? माझा संबंध आहे की तुमच्या मनात आवड किती आहे. बघा, माझ्या घरी मी एक गुरुकुल चालवतो. सकाळी 9 वाजता माझ्याजवळ स्टुडंट्स येत असतात आणि 12:30 वाजेपर्यंत ते शिकत असतात. ज्या दिवशी मी असतो मी शिकवतो, ज्या दिवशी मी तिथे नसेल माझे सिनियर स्टुडंट्स तेव्हा शिकवतात. कोणाकडूनही एक पैसा घेतला जात नाही. उलट माझी अट अशी असते की कोणीही गिफ्ट आणू नका. एकदा काय झालं, एक जण खूप मागे लागला होता की मला काहीतरी तुमच्यासाठी घ्यायचं आहे, कोणती मिठाई घेऊन येऊ. मी म्हटलं 2 किलो भेंडी घेऊन या. ती खूप वापरात येते, मला भेंडी खूप आवडते. तर मी मनाई करतो लोकांना की काही नकोय मला. मी संगीत शिकलोय, संगीताने मला खूप काही दिलंय आणि तेच मला लोकांना वाटायची इच्छा आहे. तुम्ही गायलेली गझल आहे, त्याचे काही शब्द मी नोट केले. अश्कों ने रख लिया तेरे प्यार का भरम, दामन पे आ रहे थे फिर भी ठहर गए, जो जुर्म जिसमें दोनों बराबर के थे शरीक, इल्जाम जितने भी थे हमारे सर गए. ही तर गझल आहे, ज्याने लिहिली आहे त्यांनी आपल्या मर्जीने लिहिली आहे, मर्जीने पण तर चांगली लिहिली, आहे. ती तर आतमध्येच राहिली. आरोप तुमच्या माथ्यावर येत आहेत.
आरोप जर नसते तर मी इथे असतो. इथे यासाठीच तर मला बोलवण्यात आलंय. पण एका गोष्टीचं माझ्याजवळ उत्तर आहे आणि अगदी खरं उत्तर आहे. आणि त्याच शेरच्या शब्दांप्रमाणे की की चाहे सोने की फ्रेम में जड़ दो आईना झूठ बोलता ही नाही. तुम्ही मला जे विचाराल तुम्हाला त्याचं खरं उत्तर मिळेल. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न हा. विचारायचे एक एक करून. हा तुम्ही. जेव्हा हे प्रकरण आलं होतं मीडियामध्ये, तर जसलीनच्या वडिलांनी म्हटलं होतं की ते खूप डिसअपॉइंटेड आहेत या गोष्टीवरून, कारण त्यांनी त्यांच्या मुलीला तुमच्याकडे संगीत शिकायला पाठवलं होतं. पण तुम्ही म्हणताय की तुम्ही आणि ते कन्यादान कराल, यात किती तथ्य हा. आहे? जेव्हा त्यांनी हे म्हटलं तेव्हा त्यांना काही माहीत नव्हतं की मी माझ्या मनामध्ये काय आहे जे मी येऊन लोकांना सांगेन. त्यांच्या मनामध्ये असं होतं की हे लोक आम्हाला धोका देऊन आत गेले. त्यांच्या मनामध्ये असं होतं. मी आल्याबरोबर त्यांना हे सांगितलं की तुम्हाला लक्षात आहे ना की जायच्या आधी आपण तिघांनी ठरवलं होतं की एक गुरु शिष्य जातील. त्यांनी म्हटलं हो. तर मी म्हटलं त्याच प्रकारे तर जायचं होतं. तिने काहीतरी वेगळं सांगितलं. आणि काय तुम्ही कधी पाहिलं आहे मला जसलीन बरोबर? त्यांनी म्हटलं नाही पाहिलं. मी म्हटलं मग तुम्हाला असं कसं वाटलं? तर त्यांच्या मनामध्ये असं आलं की ही अगदीच चुकीची गोष्ट आहे आणि त्यांनी माझ्यासोबत बसून ही गोष्ट म्हटली की आता जसलीनचं जेव्हा लग्न होईल तर कन्यादान आपण दोघं एकत्र मिळून करू. अनुपजी, लोकांना असं वाटतंय की जसलीनचे वडील, जसलीन, अनुप जलोटा सगळ्यांनी मिळून हे रचलं, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी एक ड्रामा क्रिएट केला होता. अजिबातच नाही. जे खरं आहे ते आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं. पुढे तुम्हाला हे कळेलच. आता काही असं नाहीये की लगेच उद्या जग संपणार आहे. आता 30 डिसेंबरच्या आधी जसलीन पण बाहेर येईल आणि तुम्हाला अजून कळेल कोणत्या हॉटेलमध्ये आम्ही भेटत होतो हेही तुम्हाला कळेल. कोणत्या हॉटेलमध्ये आम्ही जात होतो हेही तुम्हाला कळेल. येऊ द्या मग तर तिला तुम्हाला विचारा. असं वाटत आहे की या ड्रामामध्ये तुम्ही सहभागी नव्हता, जसलीनने आणि बिग बॉसच्या लोकांनी मिळून हा ड्रामा रचला ज्यामध्ये रिलेशनशिप अनाऊन्स झालं? मला नाही माहित की कोण कोण सहभागी आहे. पण जसलीनने जे उत्तर दिलं होतं तिथे ते अजिबात आम्ही लोकांनी ठरवून केलेलं नव्हतं. आता तो कोणी निर्णय घेतलाय, कोणी म्हटलंय, त्या आल्यावरच तुम्हाला हे कळेल आणि क्लिअर होऊन जाईल. पण माझ्या मनात जसलीनसाठी कोणत्याही प्रकारचा कोणताही रोमॅन्टिक अँगल नाहीये. 000 आहे. खूपच बोरिंग करून टाकलं तुम्ही स्टोरीला. कुठे बोरिंग केलंय? आता अजून तिचं येणं बाकी आहे ना. मग पुढे चालणार आहे ही स्टोरी. बोला. माझा प्रश्न असा आहे की आधी आलिया भट्टचे जोक्स खूप फेमस होत होते, पण जेव्हापासून तुम्ही बिग बॉसमध्ये गेलात तेव्हापासून जलोटाजींचे जोक्स खूप येत आहेत. तर तुम्ही एखादा जोक ऐकलाय तुमच्याबद्दल आणि तुमचं काय म्हणणं आहे मी त्याबद्दल? एक जोक ऐकलाय ज्यामध्ये मोदीजी माझ्यासमोर असे उभे आहेत आणि ते असं म्हणतायत की तुम्ही आल्यामुळे हा जो पेट्रोल आणि डिझेलची जी समस्या होती ती लोक विसरलेत आता काही दिवसांसाठी. एक एक जोक जो खूप मस्करी फेमस अशी झालाय. छापली गेलीये की ज्या वयामध्ये लोकांना चक्कर येऊ लागते त्या वयामध्ये जलोटाजींनी चक्कर चालवलं. आता मी तुम्हाला एक कमालीची गोष्ट सांगतो. एक गोष्ट सांगू मग तुम्ही कंटिन्यू ठेवा. मी 65 वर्षांचा आहे आणि तिथे जितके लोक होते ते 35च्या वरती नव्हते. सगळे रोज डॉक्टरांना बोलवत होते. डॉक्टरांना रोज भेटत होते. कोणाला कसला त्रास, कोणाला कसला त्रास. मी एक दिवस पण डॉक्टरांना नाही बोलवलं. 1.5 महिना. कारण मला स्वतःला निरोगी ठेवणं माहिती आहे. मी तिथे एक दिवसही माझ्यासाठी कोंबडा नाही वाजला दिवसात. मी झोपलोच नाही दिवसा, कारण मी रात्रभर चांगल्या प्रकारे झोपायचो. आणि तिथे परिस्थिती ही आहे की जेव्हा आम्ही झोपायचो ते लोक बाहेर जाऊन मग आपलं प्लॅनिंग सुरू करायचे. रात्रभर जागायचे. हा कोणता प्रकार आहे काम करण्याचा? अरे हा प्रकार हेच तर आम्ही त्या लोकांना दुसऱ्या दिवशी शिकवायचो की यार रात्री झोपत जा, दुसऱ्या दिवशी सकाळी प्लॅनिंग करा. हा तिथे खेळ चालू राहायचा हुजूर. आता या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी म्हणण्यासाठी आहेत, हे अफेअर दाखवण्यासाठी. ऐकलंय की खूप पैसा मिळाला तुम्हाला. बघा असं आहे की मी इथे तर कॉन्ट्रॅक्ट डिस्कस नाही करू शकत. पण मी तुम्हाला इतकं सांगू शकतो आणि ते पण खरं आहे की मला बिग बॉसमध्ये गेल्यामुळे फायनान्शियल लॉस झाला. मी जे कमवत आहे त्यापेक्षा मला प्रत्येक आठवड्याला कमी पैसे मिळायचे. फायनान्शियल लॉसमध्ये मी गेलो, पण मला त्यामुळे काही फरक नाही पडला. कारण मी म्हटलं त्याच्यानंतर आपकी अदालतमध्ये जाऊन खूप मजा येईल.
तो जो लॉस आहे आम्ही रजतजींकडनं घेऊ. मग आता मजा थोडी आणखी घेऊ. हो, नक्कीच. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये अनुप जलोटांवर आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. चांद अंगड़ाइयां ले रहा है, चांदनी मुस्कुराने लगी. हे ऐकून तर खूप रोमॅन्टिक वाटतं तुम्ही. गझल गाणार तर काय कमंडलू घेऊन गाणार. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवत आहोत एक सुप्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांच्यावर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये गायक अनुप जलोटा यांच्यावर आरोप आहे की हे प्रेम वेडे आहे. आता अनुपजी ही गोष्ट फक्त जसलीन पर्यंतच नाहीये. हं. बऱ्याचशा मुलींना तुम्ही करिअर बनवण्यासाठी मदत केली आहे. हो, खूप जणींना केली आहे. त्यामध्ये एक कनिका कपूर आहे. 12 वर्षांची असल्यापासून ती आमच्यासोबत गात आली आहे. मी तिला शिकवलंय. लंडनला लग्न झाल्यावर निघून गेली होती. तिथे पण तिला आमच्यासोबत कॉन्सर्टमध्ये गायला लावायचो. आज परमेश्वराने तिला इतकं चांगलं नाव दिलंय. इतकी चांगली सिंगर इकडची रिचा शर्मा, ती दिल्लीमध्येच होती. आमच्या प्रोग्राममध्ये 1-2 गाणी अशी गात होती. तिला मी म्हटलं, नाही तू मुंबईला चल, मुंबईमध्ये तुला भेटवून देतो, तुम्ही खूप चांगलं गाता. सगळ्या म्युझिक डिरेक्टरला भेटवलं, प्लेबॅक सिंगर बनली. अशाच प्रकारे जसविंदर नरूला, ती पण दिल्लीमधून मुंबईला आली. मी सगळ्यांना भेटवलं. तिचं नाव आज पण अशा खूप कोणी साऱ्या मुलगा नाही भेटला का कधी आहे. शिकवण्यासाठी? हा, तिथेच येत होतो. तिथेच येत होतो, त्याच मुद्द्यावर येत होतो. उदित नारायण जेव्हा नवीन आले, मी त्यांचं गाणं ऐकलं, मला चांगलं वाटलं आणि मी आशा भोसलेजींसोबत त्यांचं एक ड्युएट रेकॉर्ड केलं माझ्या फिल्ममध्ये. मी स्वतः गाऊ शकत होतो, पण मला त्याचा आवाज चांगला वाटला आणि मी गायला लावलं. कोणामध्ये काही खास असेल तर त्यांना नक्कीच समोर आणलं पाहिजे. बघा, मुलगा मुलगीमध्ये भेदभाव कराल तर मोठी समस्या होऊ शकते. जर कोणी ज्यामध्ये पण आता अंदाज जमाना तर करत आहे. करू दे, पण आम्ही नाही करत. बघा, एका महिला पत्रकाराने लिहिलंय की 3 वर्षांआधी ती तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला गेली होती. तुम्ही म्हटलं की माझ्याबरोबर एक अमेरिकन इंडियन मुलगी ऍक्ट्रेस इथे थांबली आहे, हिचा इंटरव्ह्यू करून घ्या, माझा नका करू. कोण होती? आता हे तर तुम्हीच सांगू शकता, मी कसं सांगू? मला जर सांगितलं तर नाव वगैरे डेफिनेटली मला लक्षात आलं तर मी नक्कीच उत्तर देईन. ही एक एंटरटेनमेंट जर्नलिस्ट आहे. तिचं नाव आहे संयुक्ता ए. अय्यर. त्यांनी असं लिहिलंय की धक्का तर तेव्हा बसला जेव्हा ती ऍक्ट्रेस त्यांची थोडी खास काळजी घेत होती. हे बघा, मला सांगा तर प्लीज, नाव सांगा तर माझ्या लक्षात येईल ना. त्यांनी नाव नाही लिहिलं. मग हे चुकीचं आहे. तुम्हाला कळलं की मला सांगा, मग मी उत्तर द्यायला परत येईन. बरं, जिचं नाव आहे ते सांगून हा, टाकतो. सांगा. हे नाव आहे इस्रायलच्या एका मॉडेल हं. रीना गोलन, हं. ज्यांनी पुस्तक लिहिलंय. हो, गोष्टी तर अशा मी सगळ्यांसमोर ठीक आहे, सांगूही ठीक शकत नाही ठीक आहे. की 7 वर्षांपासून माझी पत्नी आजारी आहे, हं. म्हणून तुम्ही त्यांना मिठी मारू इच्छिता. आणखी बरंच काही आहे. मी माझ्या पत्नीचं 18 वर्षांपर्यंत तिला तिचं हार्ट ट्रान्सप्लांट तिचं केलं होतं अमेरिकेला नेऊन. जर अशा प्रकारच्या काही गोष्टी लोक म्हणत आहेत तर त्याचं काही ना काही प्रूफ नक्कीच असलं पाहिजे. ते त्यांच्याजवळ एकतर काही रेकॉर्डिंग असेल किंवा काही फोटोग्राफ असेल किंवा माझा कोणता व्हॉट्सअप असेल. एक SMS घेऊन या, एक पिक्चर घेऊन या, रेकॉर्डिंग घेऊन या. हे सगळं नाही असून देखील हे जर लोक असं म्हणत असतील तर मी समजतो की यामध्ये आता असं लक्षच तर नाही ना घातलं होऊ शकत पाहिजे. की तुम्ही कुणाला म्हणाल की जवळ बसा तर त्याचा व्हिडिओ बनवाल आधी. का नाही? रेकॉर्ड करा, फोटो घ्या, मिठी मारलेले. आजकाल तर सेल्फी घेत आहेत लोक मिठी मारून. किती लोक आता. एक गोष्ट तर मी तुम्हाला कमालीची सांगतो की जेव्हापासून हे सेल्फीचं प्रकरण आलंय, काही गोष्टी तर इतक्या मजेदार होत आहेत. जसं एअरपोर्टवर आम्ही आज टॉयलेटमध्ये गेलो, तिथे कोणीतरी येत असतं, इथे घेऊया सेल्फी. अरे मी म्हणालो बाहेर तर येऊ द्या. इतकं काही लोक असतात, उभे राहून फोटो घेतला, हा खूप चांगला आलाय. अनुपजी एक बसून पण घेऊया का? मी म्हणतो मग घ्या बसून. मग मी त्यांना म्हणतो की आता झोपून पण घेऊया का? हे सेल्फीने या गोष्टींनी एवढा त्रास होत आहे. अशा वेळी कोणी जर मिठी मारत आहे तर मिठी मारून सेल्फी घ्या यार. कळू द्या ना जगाला काय होतंय ते. आता आणखी एक बातमी छापलेली आहे तुमच्याबद्दल. त्यामध्ये लिहिलंय की स्वभावानेच हे रंगेल आहेत.
एक पब्लिक रिलेशन ऑफिसर आहेत, त्यांचं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगत आहे. एक शो ठेवला होता त्यांनी मागच्या वर्षी हं. आणि सुरू होण्याआधीच एक फिमेल आर्टिस्टला घेऊन आले अनुपजी हं. आणि म्हणाले की स्टेजवर यांना सुद्धा चान्स द्या, या राधा बनतील, मी कृष्ण बनेन. राधाकृष्ण म्हणजे आम्ही काही प्ले ड्रामा ड्रामा केला आणि म्हटलं की ती राधा लंडनची सुप्रसिद्ध क्लासिकल डान्सर आहे आणि काही काळ अनुपजींबरोबर राहिल्यानंतर ती परत निघून गेली. एकदम चुकीची गोष्ट आहे. मी गायक आहे. मी अशा प्रकारचा कोणताही प्ले जो आहे किंवा ड्रामा जो आहे स्टेजवर नाही केलेला. असं होऊ शकतं की मी कोणत्याही सिंगरला म्हटलं असेल की ही गाईल आणि कोणतं राधा किंवा कृष्णाचं भजन गाईल, हे शक्य आहे. पण मी त्यामध्ये कृष्ण बनेन ही वायफळ गोष्ट आहे. 100% वायफळ गोष्ट आहे. तुम्ही म्हणतात की कुठे काही अशी हरकत तुम्ही कधी केलीच नाही, अजिबातच नाही. तर ही इमेज कशी बनली तुमची प्रेमात वेडे असल्याची? इमेज यामुळे बनली गेली की लोकांनी जेव्हा जसलीनला आणि मला तिथे पाहिलं तर लोकांना वाटलं यामध्ये काहीतरी सत्यता दिसून येत आहे. पण ती सत्यता तर मीच सांगू शकतो बाहेर येऊन. तर काही असं नाहीये की मी कोणाला तरी दिलफेकपणे आणि असं काही करून आशिकीच्या नजरेने, अशी काही गोष्टच नाहीये. इतक्या मुश्किलीने तुमची इमेज बनली होती प्रेम वेड्याची, तुम्ही तर पूर्णच खराब केली. नाही. बघा, प्रेम वेड्याची इमेज मला तर नकोच आहे. मला इमेज पाहिजे जी करेक्ट माझी इमेज आहे. जेव्हा तुम्ही गाता चांद अंगड़ाइया लेने लगा, ते तुम्हाला मी ऐकवतो देखील. चांद अंगड़ाइयां ले रहा है, चांदनी मुस्कुराने लगी है, चांद अंगड़ाइयां ले रहा है, चांदनी मुस्कुराने लगी है, एक भूली हुई सी कहानी फिर मुझे याद आने लगी है, चांद अंगड़ाइयां ले रहा है, चांदनी मुस्कुराने लगी है. हे ऐकून तर खूप रोमॅन्टिक वाटतं तुम्ही. गझल गाणार तर काय कमंडलू घेऊन गाणार. तर आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये अनुप जलोटा यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप असे सुरू राहतील. झुमा झुमा दे दे, झुमा झुमा दे दे झुमा. ये दुनिया पित्तल दी, ये दुनिया पित्तल दी, ये दुनिया पित्तल दी, बेबी डॉल में सोने दी, हो बेबी डॉल में सोने. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आपण खटला चालवत आहोत सुप्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांच्यावर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये गायक अनुप जलोटा यांच्यावर आरोप आहे की कमाई करण्यासाठी यांनी तडजोड केली. आता अनुपजी, आधी बिग बॉस यायच्या आधी लोक तुम्हाला भजन सम्राट म्हणत होते, आता भजनाचा बिग बॉस म्हणत आहेत. मग मार्केटमध्ये तर वाढ झाली. गोष्ट तर एकच आहे. भले सम्राट म्हणा किंवा बिग बॉस म्हणा, गोष्ट तर एकच आहे. तुम्ही आला होता मुंबईमध्ये गझल गायक बनण्यासाठी. नाही, मी ॲक्च्युली लहानपणापासून क्लासिकल गात आलो आहे. मी माझ्या वडिलांकडून क्लासिकल शिकलो. भातखंडे संगीत महाविद्यालयामध्ये लखनौमध्ये क्लासिकल शिकलो. पण झालं असं की सगळ्यात आधी मी एक गझलचा अल्बम बनवला होता. यामध्ये हे चांद अंगड़ाइयां ले रहा है या सगळ्या गझल होत्या ज्या खूप पॉप्युलर झाल्या. मग अचानक माझ्या एका भजनाचा अल्बम आला जो आम्ही प्लॅन केला नव्हता. तर एक आम्ही प्रोग्राम केला होता हरेकृष्ण मंदिरामध्ये आणि तिथल्या लोकांनी त्याला कंपाईल करून तो अल्बम पॉलिडोरमधून बाहेर काढला, जो आम्ही तिथे कॉन्सर्ट केला होता. त्याची जी हवा पसरली आहे, ऐसी लागी लगन रंग दे चुनरिया, मैया मोरी, असे ते भजन होते. त्यामुळे माझं नाव इतकं जास्त झालं की लोक विसरून गेले की हे गझल पण गातात आणि माझं नाव भजन सम्राट झालं. आता तर भजनाचा बिग बॉस पण झालोय. मी कुठेतरी वाचलं की तुम्ही किशोर कुमारच्या शोज मध्ये खूप जात होता, ज्युनियर किशोर कुमार म्हणायचे. हो, लखनौमध्ये जेव्हा आम्ही कॉलेज डेजमध्ये किशोर साहेबांचे खूप गात होतो. मला आजही खूप पसंत आहे. आज मी प्रोग्राम पण सुरू केला होता तो किशोर कुमारजींचं गाणं गाऊन. पण मी त्यांच्या शोजमध्ये गात नव्हतो. खरं तर जो तो फोटो तुम्ही पाहिला आहे तो मी माझ्या म्युझिकमध्ये किशोर कुमारजींना गाणं गायला लावलेलं फिल्ममध्ये.
तर तो तिथला फोटो आहे. मी त्यांच्या शोमध्ये कधीच नाही गायला. बरेच लोक म्हणतायत की अनुपजींना हे सुद्धा विचारलं पाहिजे. एका बाजूला भजन सिंगर आहेत, भक्तीबद्दल गोष्टी करतायत आणि दुसरीकडे गातायत जाम चलने लगे. हो, बघा कसं आहे, मी आधी पण म्हटलंय की मला तुम्ही साधू संत नका समजू. मी भजन गात असतो, भजन वाटतं. जेव्हा मी गझल गात असतो, गझल वाटतं. जेव्हा फिल्मी गाणं गात असतो, फिल्मी गाणं वाटत असतं. असं नका समजू की मी कोणी साधू संताची जी खूप सन्मानित श्रेणी आहे त्यामध्ये येतो. मला तुम्ही एक कलाकारासारखं पसंत करा, कलाकारासारखं ओळखा, पसंत करत राहा आणि काही पसंत करत नसतील तर नका भोजपुरी करू. गाणंही तुम्ही गायलंय, हो, गोरिया ना मारे नजरिया. आता पुन्हा ऐकवू का? हो गोरिया रे गोरिया रे गोरिया रे गोरिया रे गोरिया रे हो गोरिया मारो ना नजरिया हो जियरा लहर लोट हो जाए. गोरिया मारो ना नजरिया हो जियरा लहर लोट हो जाए. जियरा लहर लोट हो जाए. जियरा लहर लोट हो जाए. गोरिया मारो ना नजरिया हो जियरा लहर लोट हो जाए. आता हे नका म्हणू की पटनामध्ये जा आणि तिथे जाऊन राहा. पण तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली नाहीत की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. एका शो मध्ये तुम्ही गेला होता, तिथे तुम्ही गायलत जुम्मा चुम्मा दे दे. हो, ते पण मी गातो. मी तर ते बेबी डॉल पण गातो. बेबी डॉल पण गायलं तेही होतं गातो. तुम्ही. भाऊ, प्रश्न हा आहे, सर एकदा तरी गा हो ऐकवतो, की इमेज जी आहे, इमेज माझी गाण्यामुळे बनते. इमेज माझी या सगळ्या गोष्टींमुळे नाही बनत. जर तुम्हाला चांगलं वाटतंय या गोरिया मारो ना नजरिया, तर काय मी भोजपुरी सिंगर झालो? नाही. मी एक वर्सटाईल सिंगर झालो की मी हेही गाऊ शकतो. जुम्मा चुम्मा ऐका. जुम्मा चुम्मा दे दे. जुम्मा चुम्मा दे दे. जुम्मा ये दुनिया पित्तल दी. ये दुनिया पित्तल दी. ये दुनिया पित्तल दी. बेबी डॉल में सोने दी. हो बेबी डॉल में सोने. बेबी डॉल में सोने दी. बेबी डॉल में. आता इथे हे सुद्धा गातो. मैया मोरी मैं नहीं माखन था. कुठे काहीतरी कमी दिसून येते का? भजनाप्रमाणे गायलं जातं, गझल गझलाप्रमाणे गायली जाते, फिल्मी गाणं फिल्मी गाण्याप्रमाणे गायलं जातं. इमेज नका बनवू कोणाचीही. अनुपजी, खूप सारे प्रश्न आम्ही तुम्हाला हो, हो, विचारले. हो. आम्ही पर्सनल लाईफ बद्दल, बिग बॉस बद्दल, जसलीन बद्दल, प्रेमाबद्दल, आणि तुम्ही खूप चांगली गाणी गायली. चांगली गोष्ट आहे की तुम्ही कोणत्याही प्रश्नापासून वाचण्याचा प्रयत्न नाही केला, अगदी बेधडकपणे स्पष्ट आहे. उत्तरं दिली. अगदी स्पष्ट तर एका आहे. ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालत मध्ये आजचे जज सुनीत टंडन यांचा निर्णय आजच्या खटल्याबद्दल. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवला भजन सम्राट म्हणून सुप्रसिद्ध अनुप जलोटा यांच्यावर. त्यांना आपण विचारलं जसलीनशी त्यांच्या अफेअरबद्दल, त्यांना विचारलं त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या गाण्याबद्दल, त्यांच्या गझलबद्दल, त्यांच्या भजनांबद्दल. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज, एक सुप्रसिद्ध मीडिया पर्सनॅलिटी सुमित टंडन यांच्या निर्णयाची. आपकी अदालतमध्ये खूप सारे आरोप स्पष्टपणे लावले गेले अनुपजींवर. अनुपजींनी त्यांची रोखठोक उत्तरं सुद्धा दिली, हे आम्ही मान्य करतो. जसं की यावर विश्वास नाही ठेवू शकत की जे काही झालं त्यातल्या स्क्रिप्टिंगमध्ये किंवा यांची काहीतरी भागीदारी राहिली असेल. पण त्यांनी खूप मनोरंजक पद्धतीने उत्तरं दिली, गाणी ऐकून, आणि असं म्हटलं की जसलीनचं कन्यादान त्यांच्या वडिलांसोबत ते मिळून करतील. आता याचं तथ्य तर वेळच सांगेल, खुलासा वेळेनुसारच होईल. पण माझ्या मते अनुपजींना बेनिफिट ऑफ द डाऊट देऊन कित्येक आरोपांमधून निर्दोष मुक्त केलं जाऊ शकतं. हो, पण कित्येक जे वृद्ध पुरुष आहेत ज्यांना या प्रकरणामुळे खूप दिलासा मिळाला होता, ते सगळे खूप निराश झाले असतील. तर असं म्हणून की ते एक सामान्य मनुष्य आहेत, साधू संत नाही, आणि वर्सटाईल सिंगर आहेत,
ज्या प्रकारचं संगीत ते गातात त्याच रंगात ते मिसळून जातात. हे जे त्यांनी सांगितलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जर कोणालाही काही वाईट वाटलं असेल तर त्यासाठी त्यांनी माफीसुद्धा मागितली. तर माझ्या मते त्यांना आपकी अदालतमध्ये आज तर निर्दोष मुक्त केलं खूप जाऊ खूप शकतं. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही मुक्त तर झालाय, एवढंच मला सांगून टाका की किती कन्यादान करणार. एक, फक्त एक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला अनुप जलोटा यांच्यावर. आमची अपेक्षा आहे अनुप जलोटा अशाच प्रकारे जनतेला एंटरटेन करत राहतील, लोकांची मनं जिंकत राहतील, त्यांची लोकप्रियता वाढत राहील. याच शुभेच्छांबरोबर आजचा शो इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.